चला मंडळाचे सदस्य आपण जिल्हा पंच सर्वांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय। मी जिल्हा पंच श्री मनोजजी तांडेल यांचं यथोचित मान सन्मान करतील आमचे खजिनदार श्री नंदूदादा कुडापणे। मी यांना विनंती करतो की श्री मनोजदादा तांडेल यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे। पुढील पंच श्री संदीपदादा जाधव, जिल्हा पंच श्री संदीपदादा जाधव याचा मान सन्मान करतील आमचे मंडळाचे खजिनदार श्री नंदूदादा कुडापणे। निखिल कोंडे आपण लाईनमन म्हणून बघायचे। पुढील यथोचित मान सन्मान करतो आपण श्री गणेश धाडसे। गणेश धाडसे यांचा यथोचित मान सन्मान करतील आमचे नारायणजी गोळे। नारायणजी गोळे लाईनमनची व्यवस्था करा, आयोजकांना विनंती आहे। बालकृष्ण प्लीज जरा आपण लाईनमनची व्यवस्था करा। गणेश धाडसे शिवसंग्रामचे सदस्य आपण लाईन म्हणून काम पाहायचंय। जरा 2 मॅच राहिल्यात, जरा सहकार्य करा। चला शिवशंभो पाटणेश्वर पुढील सन्मान करतो आपण श्रीकांत पाटील। श्री गणेश देवलांग आपण चला जिल्हा पंच श्रीकांत पाटील यांचा यथोचित मान सन्मान करतील बालकृष्ण भोईर। पुढील गावदेवी मुंढाणी संघाला विनंती करतो आपण आपला सहभागी सन्मानचिन्ह स्वीकारायला व्यासपीठावरती या। पुढील सन्मान करतोय अजितजी तांडेल, श्री अजित तांडेल यांचा देखील मंडळाच्या वतीने यथोचित मान सन्मान होईल। अजितजी तांडेल यांचा पुष्पगुच्छ शाल व सन्मानचिन्ह देऊन आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे। पुढील मान सन्मान आपण करतोय जिल्हा पंच विजयजी भोईर। विजय भोईर यांचा मान सन्मान होतोय। पुढील सन्मान करतो आपण अमितजी गायकवाड। अमितजी गायकवाड यांचा देखील मान सन्मान होईल। असू दे व पुढील सन्मान होईल दर्शना मळेकर मॅडम। मळेकर मॅडम यांचा देखील मंडळाच्या वतीने यथोचित मान सन्मान होतोय व
व जिल्हा असोसिएशनकडून आम्हाला याचे लाभलेले निरीक्षक श्री अजिंक्यदादा पाटील, अजिंक्यदादा पाटील यांचा देखील मंडळाच्या वतीने यथोचित मानसन्मान होत आहे. अजिंक्यदादा. आदरणीय अजिंक्यजी पाटील सर, आपल्याला विनंती करतो आपण सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन पंचप्रमुख आदरणीय अजिंक्यजी पाटील सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने एक शांत, संयमी आणि निर्णय घेणारे व्यक्तिमत्व आदरणीय अजिंक्य पाटील सर यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. किरणजी पिंपळे, किरणजी पिंपळे, किरणजी पिंपळे. मेडिकल किट स्प्रे राकेश दादा जाधव, स्प्रे आहे का तिकडे? चला, शिवशंभू पाटणेश्वर, आपल्याला विनंती, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. शिवशंभू पाटणेश्वर, श्री गणेश देवलांग त्वरित चला. यावेळेस मात्र चढाई करता विराज पाटील, रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाचं प्रतिनिधित्व ज्या खेळाडूने केलंय असा हा विराज पाटील जय बजरंग रोहा संघाच्या माध्यमातून यावेळेस एक शांत, संयमी चढाई करतोय आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर देईल समाधान मोरे. 4 नंबरच्या जर्सीमध्ये एक जबरदस्त मोहरा समाधानच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. 4-1 समीकरण असताना खोलवर चढाईचा मानस यावेळेस मात्र डोळ्यासमोर ठेवावा लागेल. समाधानला यावेळेस जर यश मिळवायचं असेल तर मात्र स्वतःला झोकून द्यावं लागेल. मागचा सामना निश्चितच पाणपादेवी रायवाडी संघासाठी थोडासा त्या ठिकाणी क्रिटिकल सिच्युएशनचा झाला होता. अंतिम क्षणी मात्र निश्चितच पाची पलटवली अफान किरकिरे याने. चढाई करता पुन्हा एकदा विराज पाटील, एक जबरदस्त खेळाडू, अनेक वर्ष कबड्डीच्या या जय बजरंग रोहा संघाच्या माध्यमातून आपलं योगदान देतोय. माघारी परतल्या. प्रत्युत्तर पुन्हा एकदा समाधान मोरे. आता मात्र थर्ड रेड एका नवोदित खेळाडूला यावेळेस संधी दिली जाते. पाणपादेवी रायवाडी संघाच्या विरोधात यावेळेस कामगिरी करताना हा नवोदित खेळाडू मात्र यावेळेस जेरबंद केला जातोय. सुंदर प्रयत्न होता परंतु यशस्वीरित्या त्याला जेरबंद केलं जात आहे पाणपादेवी रायवाडी संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दखल. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई. प्रशांत जाधव 3-1 समीकरण. सुपर टॅकलची नामी संधी असेल. विराज पाटील समोर आहे, पाठीमागे सौरभ वाघावले आहे. बघूया कितपत प्रयत्न केले जात आहेत. जर सुपर टॅकल झाला तर मात्र 2 गुणांची पेनल्टी दिली जाईल पाणपादेवी रायवाडी संघाला. यावेळेस मात्र
जागेवरती थांबवला जातोय. जबरदस्त खेळ, निश्चितच सांघिक खेळ या ठिकाणी दाखवला जातो बजरंग रोहा संघाच्या माध्यमातून आणि तोच हा सांघिक खेळ आपल्याला बघायला मिळतोय. चला, श्री गणेश दिवलांग विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर. आपल्याला हा शेवटच्या 1 मिनिटाचा कॉल असेल. शेवटचा 1 मिनिट आपल्याकडे आहे. जर उपस्थित झाला नाहीत तर मात्र आपल्यावरती या ठिकाणी निर्णय घेतले जातील. त्वरित मैदानाचा ताबा घ्या. शिवशंभू पाटणेश्वर, श्री गणेश दिवलांग. पार्थ ठाकूर, विक्की ठाकूर आपला संघ घेऊन आपण चला. प्रतीक धुमाळ, विकी ठाकूर आपण दोघांनी आपले संघ घेऊन यायचे. पाटणेश्वर विरुद्ध दिवलांग. चला, आपण त्वरित आपला संघ घेऊन यायचा आहे. सहकार्य करा मित्रांनो. विकी ठाकूर, प्रतीक धुमाळ. चला, लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला, मी पंचांना विनंती करतो की आपण हा सामना चालू करून घ्यायचा आहे. दिवलांग हा संघ हजर झालेला आहे, तरी मी पाटणेश्वर संघाला विनंती करतो की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला, पाटणेश्वर, विकी ठाकूर आपल्याला विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मी पंचांना विनंती करतो की आपण सामना चालू करून घ्यायचा आहे ग्राउंड नंबर 2चा. चला, विकी ठाकूर, शिवशंभू पाटणेश्वर सहकार्य करा मित्रांनो. चला, विकी ठाकूर, पाटणेश्वर विनंती आहे आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिवशंभू पाटणेश्वर, चला लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दिवलांग हा संघ उपस्थित राहिलेला आहे, तरी आपण लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा राकेश गायकवाड, सदरक्षणाय खळनिग्रहणाय महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेला हा राकेश गायकवाड त्याला प्रत्युत्तर देतोय. प्रशांत जाधव 15 आणि 8 अशी गुणतालिका, 8 गुणांच्या फरकाने निश्चितच आघाडीवरती आहे तो पांडवादेवी रायवाडी संघ. परंतु कमबॅक होईल यामध्ये मात्र शंका नाहीये, कारण बजरंग रोहा संघ देखील
सहजासहजी माघार घेणारा संघ नाहीये. ग्राउंड नंबर 2 ला लाईन मन द्यायचे आहेत. विनय जाधव, आपण जरा लाईनमन म्हणून राहायचंय. विनय जाधव. सेमीफायनलचा पहिला सामना मात्र निश्चित सुरू झाला. यावेळेस मात्र प्रत्येक धुमाची चढाई आपल्याला बघायला मिळते. यशस्वीरित्या मध्यरक्षकाला बीट केलं जात आहे आणि दुसऱ्या गुणाने निश्चित आपल्या संघाच्या पारड्यामध्ये भर पाडली जाते. गेलेले गुण परत मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र यश पाटीलची चढाई. हा मोहरा जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत निश्चित चिंतेची बाब नसावी. बघूया कितपत प्रयत्न करतोय. पार ठाकूर मैदान क्रमांक 1 वरती अजून देखील कमबॅकची अपेक्षा असेल ती निश्चितच बजरंग रोहा संघाला.
पुन्हा एकदा यश पाटील. 5 एक समीकरण असेल. खोलवर चढाई करावी लागेल. 3 आणि 2 अशी गुणतालिका. तर मैदान क्रमांक 1 आपण पाहिला तर 7 गुणांची आघाडी अजून देखील पांडवादेवी रायवाडी संघाकडे आहे. चढाई करता समाधान मोरे. खोलवर चढाईचा मानस डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करतोय, परंतु माघारी प्रयत्न. प्रत्युत्तर दाखल राज मोरे. आता मात्र थर्ड रेड. आफान याच्यावरती जबाबदारी असेल.
शेवटची 5 मिनिटं असेल सामना संपायला. 13 आणि 19 अशी गुणफलक, 6 गुणांची नाममात्र आघाडी असेल अर्थातच पांडवादेवी रायवाडी संघाकडे. चढाई करता आता मात्र अफान किरकिरे, यावेळेस मात्र थांबवला जातोय. जबरदस्त पकड, व्हॉट अ कॉम्बिनेशन टॅकल. टीम जय बजरंग रोहा मित्रांनो, आपलं कौतुक असेल. जबरदस्त खेळ आपण करताय, आपण कौतुकास पात्र आहात. मैदान क्रमांक 1 वरील विजयी संघासोबत जय हनुमान धैरण आपण खेळण्याकरिता सज्ज व्हा. आपल्याला विनंती असेल. आता मात्र प्रशांत जाधव, निश्चितच 4 गुणांचा फरक असेल. 4 गुणांचा फरक भेदने जय बजरंग रोहा संघ
आपल्याकरिता काही मोठी गोष्ट नाही आहे. अनेक सामने आपण एकतर्फी झोकून दिलेले आहात, एकतर्फी भिरकावलेले आहेत. निश्चितच या सामन्यामध्ये देखील स्वतःला झोकून द्या. राकेश गायकवाड, राज मोरे सारखं शस्त्र आपल्याकडे आहे आणि आपण या सिच्युएशन मध्ये माघार घ्याल हे शक्य नाही आहे. आता मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल. राज मोरेला यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल थांबवलं जातंय. जबरदस्त खेळ 10 नंबरच्या माध्यमातून.